धावा तर निश्चितपणे कराव्या लागतील त्या पर्वत स्पोर्ट्सला. आणि दुसरा संघ आहे तो मालती साई रेणुका. मालती स्पोर्ट्स कडून चंद्रशेखर कुलकर्णी. राईट आर्म ओव्हर द पद्धतीचा मारा, साधारणतः 5 ते 6 पावलांचा स्टार्ट आहे. आणि बघा त्याला तोंड देतोय तो अक्षय आणि सूरज. अक्षय उर्फ बिस्किट उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट समालोचक आहे. दरम्यान षटकातला पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू फसतोय, चेंडू जातोय सरळ स्ट्रेकच्या हातात. शॉट हँड मॅन गली पॉइंट स्वीपर कव्हर मिड ऑन डीप मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला 5 तर ऑन साईडला 4 अशी व्यवस्था नाही. दरम्यान चंद्रशेखरचा चेंडू सुरेख चेंडू काय फलंदाजाला कळत नाही. चेंडू फलंदाज अक्षयला चुकवत जातोय स्ट्रेकच्या हातात. सुरेख गोलंदाज जलद गती असो किंवा मंद गती, चेंडूची दिशा आणि टप्पा यावर नियंत्रण राखणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारची सुरेख गोलंदाजी चंद्रशेखर कडून. दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा तशाच प्रकारचा चेंडू. फलंदाज अक्षयला कट करायचा. चेंडू काय बॅटीत येत नाही. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवायचा आणि चेंडूची गती कमी आहे पण चेंडूची दिशा आणि टप्पा यावर सुरेख नियंत्रण आहे ते चंद्रशेखरचा. शॉर्ट हँड मॅन गली पॉइंट स्वीपर कव्हर मिड ऑन डीप मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. दरम्यानचा पुढचा चेंडू परत चेंडू उंची दिलेली, परत एकदा चेंडू काय कळत नाही. चेंडू जातो यष्टिरक्षक हातात. निर्धाव चेंडू. सुरेख मंदगती गोलंदाज प्रदर्शन. मंदगती गोलंदाजी म्हटले की निश्चितपणे आपल्याला आठवण होते ती रमेश शिंदे, राजू शिंदे, अनिल वाटाळकर यांची. अतिशय सुरेख गोलंदाज होते. नबी मुल्ला यांची आठवण होते लेग ब्रेक गोलंदाज. दरम्यान चंद्रशेखर यांचा पुढचा चेंडू परत एकदा फुलटा चेंडू आणि सुरेख फटका, पण चेंडू होतोय आणि चौकार. फलंदाजांना बघितलं खराब चेंडू, फुलटा चेंडू होता. कव्हर समजून सुरेख फटकावला आणि आपलं खातं उघडलं त्या चौकारानं. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव नव्हती पण 5व्या चेंडूवर सुरेख चौकार मारलाय आणि खातं उघडलंय ते अक्षयनं. अक्षयची धावसंख्या 4, संघाची धावसंख्या 4. दरम्यान चंद्रशेखर षटकातला पुढचा चेंडू परत एकदा अक्षयला. चंद्रशेखरचा चेंडू चांगला चेंडू ऑफस्टिकडून बिल्स्टिकडे येणार चेंडू कव्हर्समध्ये मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, चेंडूची फेक झाली असती तर निश्चितपणे धावचीचा एक संधी होती. दरम्यान 2 धावा पळून काढल्यात त्या अक्षयनं. हे षटक संपतंय. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. अक्षय खेळतोय 6 धावसंख्येवर, त्यात एक चौकार आहे. सूरजला आपलं खातं उघडायचं आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी चंद्रशेखरची. 8 षटकांच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात पहिल्या षटकात केवळ 6 धाव दिल्यात आणि सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन चंद्रशेखर कुलकर्णीकडून. सिनियर खेळाडू आहे. याच दसरा चौकाच्या मैदानावर आपल्याला माहीत असेल की प्रत्येक खेळाडूंचं एक वैशिष्ट्य होते धुणं खेळाडूंचं. संजय मालू यांचा कव्हर ड्राईव्ह, नबी मुल्ला यांची लेग ब्रेक गोलंदाजी, अनिल रावळे यांचं नेत्रसुखद यष्टिरक्षण, इमाम यांचा फलंदाजाला धडकी बनवणारा वेग, रमेश शिंदे, राजू शिंदे यांची टिच्चून डावखरी मंदगती गोलंदाजी. दरम्यान स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय दर्शनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू फलंदाजांना बघितलं आणि सोडून दिला. 8 षटकांचा सामना आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर धावा करणं गरजेचं आहे ते फलंदाजाला. शॉर्ट हँड मॅन एक गली पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन एक डीप मिड विकेट आणि एक शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला 5. दरम्यान दर्शनचा चेंडू फटकावलाय. बुग्या चेंडूचा लॉंग ऑफला आणि सुरेख जेल आणि अशा प्रकारे पहिला बळी जातोय तो पर्वत स्पोर्ट्सचा. थोडासा ओव्हरपिच चेंडू ऑफस्टिककडे येणारा चांगला फटका पण होता पण तितकाच चांगला जे लॉंग ऑफला आणि अशा प्रकारे पहिला बळी जातोय तो पर्वत स्पोर्ट्स संघाचा. बाद होणारा फलंदाज सूरज, ज्यानं खातं काय उघडलं नाही. अक्षय खेळतोय 6 धावसंख्येवर.
जुने जाणते जे प्रेक्षक असतील त्यांना निश्चितपणे आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ती JCC क्लबची. JCC संघाकडून अनिल आवळे, नबी मुल्ला, रमेश शिंदे, दिलीप मानगावे, इंद्रजित कांबळे. झुंजारकडून शैलेश शाह, दिलीप भाट, रवी पाटील, बाळू मांदाना. जेम्स बॉन्ड संघाकडून भरत बागरेचा, पंचशील वायचर, अनिल वाटारकर, राजू वाटारकर, शरद वाटारकर, शरद इंगळे. तसंच रणझुंजार संघाकडून त्या खेळाडूचं नाव मी घ्यायला विसरलो होतो. तो रणझुंजारचा एक महान खेळाडू कैलासवासी महादेव वडेरचं नाव घेणं इथं गरजेचं आहे. अतिशय सुरेख खेळाडू होता, अष्टपैलू खेळाडू. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक गोलंदाजीवर ती कमाल होती ती महादेव वडेरची. दरम्यानचा पुढचा चेंडू दर्शनचा चेंडू ऑफस्टिकला चेंडू फटकावलाय. बघूया चौकार आहे का षटकार आहे. पंच काय निर्णय देतात बघूया. पंच काय निर्णय देतात. काय चौकार. संघाची धावसंख्या होती ती 1-11. दरम्यान दर्शनचा चेंडू परत ऑफस्टिकला चेंडू जात आहे डीप विकेटच्या दिशेनं आणि निश्चितपणे चौकार जाणार. फटका काय निश्चित चांगला म्हणता येणार नाही, पण बॅटची कट घेऊन चेंडू जाते डीप मिड विकेटच्या दिशेनं. 4 धावा मिळतात त्या रवीला. रवीनं 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत आणि संघाची धावसंख्या होती ती 1-14. बघूया या 8 षटकात कमीत कमी 80 ते 90 धावा तरी कराव्या लागतील त्या पर्वत संघाला. पहिलं षटक तर चंद्रशेखरनं सुरेख टाकलं होतं आणि केवळ 6 धावा दिल्यात आणि आतापर्यंत दर्शन 8 धावा दिल्यात. दर्शनचा चेंडू परत ऑप्टिकन येणार. चेंडू काय निश्चित बॅटीत येत नाही. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. परत एकदा चौकार मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि 3 चेंडूवर 3 चौकार मिळतात त्या रवीला. रवीची धावसंख्या होती 12. त्यात 3 चौकार. अक्षय करतोय 6 धावसंख्येवर, त्यात 1 चौकार. बाद होणारा फलंदाज संदीप, ज्यानं संघासाठी 0 धावा केलाय. दरम्यान दर्शन शॉर्ट थर्डमॅन पॉइंट गली. दर्शनाचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला सुरेख चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेनं. 1 धाव मिळते. ती संघाला 2 षटका अखेर संघाची धावसंख्या होती ती 1-19. पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात 13 धावा केल्यात आणि यानंतरचं पुढचं वर्णन करतील माझे मित्र महेश. धन्यवाद सर. अतिशय धीर गंभीर आणि अभ्यासपूर्ण असं विवेचन राजू कुलकर्णी सरांनी या आपल्या समोर समालोचनाच्या माध्यमातून जयसिंगपूरच्या जुन्या जमान्यातील सर्व खेळाडूंचा नामोल्लेख केला. त्या घरातील काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या खेळाडूंचे पुढची पिढी सुद्धा मैदानामध्ये आहे. अशा जुन्या खेळाडूंची आठवण आली की निश्चितच ज्यांनी जयसिंगपूरचं क्रिकेट समृद्ध केलं. CCJच्या माध्यमातून क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरनं CCJ जे काही उदात्त उत्तम आहे ते सर्व या क्रिकेटच्या निमित्तानं आपल्या जयसिंगपूरच्या क्रीडा रसिकांना त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. पुन्हा एकदा चंद्रशेखर कुलकर्णी सर. अनुभवी असे गोलंदाज आणि आपला अनुभव पणाला लावून सातत्याने गोलंदाज करतायत. ज्यावेळेला मगाशी गोलंदाजी करत होते कुलकर्णी सर, असे वाटत होते आपल्याला कसोटी सामना आपण पाहतोय. इतक्या कलात्मकतेने त्यांनी गोलंदाजी केली होती आणि उजव्या यष्टीच्या खूप बाहेर असलेला स्वैर वाटणारा चेंडू, पण फलंदाजाला रवी पवार संघनायक आहेत. खेळतायत 5 चेंडूमध्ये 13 या धावसंख्येवर आणि आकोटप्याचा चेंडू सरळ खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या डोक्यावरून थेट प्रेक्षकगृहामध्ये चेंडू जातोय. प्रेक्षकगृहाच्या बाहेर जातोय. पंच संतोष लोखंडे आष्ट्याहून आलेले आहेत. या सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहतायत. नामांकित खेळाडू आष्टा सांगली जिल्ह्यातील. तर आता धावसंख्या होते डावातील तिसऱ्या षटकामध्ये 1-25. जवळपास 10.71च्या सरासरीने हे धावसंख्या रचली जाते. रवी पवार आणि अक्षय कांबळे. अनेक आश्चर्य वाटण्याची गोष्ट, अक्षय कांबळे मित्र परिवाराच्या मध्ये अतिशय नामांकित सुपरिचित असं व्यक्तिमत्व, पण अजून सुद्धा
त्यांच्या दर्जाला नावाला साजेशी अशी फलंदाजी ते दाखवू शकले नाहीत. बघा या सामन्यामध्ये ते काय आपले भात्यातील सर्व शस्त्र अस्त्र बाहेर काढून आपल्या संघाचं धावसंख्या वाढवत आहेत का. हा फुलटॉस असलेला चेंडू पुन्हा एकदा खेळला एक्स्ट्रा कव्हरला आणि हा चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून पण बॅकअप केलं जातंय. आदित्य क्वाने या स्पर्धेमध्ये जर झेल टिपलेल्या खेळाडूंची जर आपण संख्या पाहिली तर त्याच्यामध्ये सर्वाधिक झेल आदित्यच्या नावावर असू शकतात. सातत्याने चेंडू त्याच्याकडे जातोय. आदित्यने झेल सोडला असं एखादं दुर्मिळ उदाहरण काल परवा घडलं होतं. मात्र जेवढे चेंडू आदित्यकडे गेलेत तेवढं आदित्यने ते सगळे चेंडू टिपलेले आहेत. आणि या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आदित्यच्या क्षेत्ररक्षणाबद्दलची संपूर्ण माहिती विस्तृतपणे उपलब्ध होते. आणि हा चेंडूचा वेग वाढवलाय, हवेचा वेग सुद्धा वाढलाय आणि चेंडू जातोय समालोचन कक्षाच्या थेट डाव्या बाजूने 4 धावांसाठी. पंच संतोष लोखंडे यांचा 4 धावांचा इशारा. धावसंख्या होते 30च्या उंबरठ्यावरती जाते. 1-30 2.4 षटकांचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये अतिशय हळुवारपणे वाऱ्याचा वेग वाढलाय. प्रेक्षकांची संख्या सुद्धा हळूहळू वाढेल आणि ज्यावेळेला सूर्यास्त होईल त्याच्यानंतर सर्व काही मान्यवर आपला पुरेसा वेळ या ठिकाणी क्रिकेटला देण्यासाठी उपस्थित राहतील. पण जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्व क्रिकेट प्रेमी नागरिक, सर्व आबालवृद्ध नागरिक आणि आमच्या माता भगिनी आपणा सर्वांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर सीसीजीच्या वतीने JPL 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि हा रिव्हर्स फटका अक्षय यांचा चेंडू दिसत नाहीये. सूर्य मावळतीला चाललाय. फलंदाजांनी खेळलेला फटका क्षेत्ररक्षणाला सुरुवातीला दिसलाच नव्हता पण एका टप्प्यानंतर चेंडू नजरेत आला. आणि या दरम्यान रवी पवार आणि अभिजित अक्षय बिस्किट अशी विविध नावं आहेत एकाच व्यक्तीची. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स फटका सरळ खेळला थर्ड मॅनच्या दिशेने. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अक्षयने फार मनावर घेतलेलं दिसतंय. अक्षयने आपल्या भात्यातील सर्व शस्त्रास्त्र बाहेर काढून आज काल सोडलेला झेल आणि आज बोललेले शब्द मनाला लावून आज अतिशय निर्धारपूर्वक फलंदाजी करताना दिसत आहेत अक्षय तथा अभिजित तथा बिस्किट. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 1-36 प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखली जाते. ती पर्वत स्पोर्ट्स कडून. नावामध्ये पर्वत आहे. धावसंख्येचा पर्वत करण्याची चांगली संधी त्यांच्या पुढे आहे. आणि गोलंदाजीमध्ये आता 4थ्या षटकासाठी थोडीशी रणनीती मैदानामध्ये ठरवण्यासाठी काही खेळाडू एकत्रित आहेत. यष्टरक्षक सर्व खेळाडूंशी सल्लामसलत करतायत. धावसंख्या 1-36. अतिशय हिरवगार सौंदर्यानं नटलेलं हे क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचं वंदनीय राजर्षी शाहू महाराज क्रीडांगण. प्रिन्स तिवारी आता गोलंदाजीला डावखुरा गोलंदाज. आणि पहिला चेंडू इन कटर. डावखुरा फलंदाजाचा शक्यतो चेंडू बाहेरच्या बाजूला वळतो पण थोडासा चेंडू आतल्या बाजूला वळवला होता प्रिन्सने. मी आतापर्यंत या जयसिंगपूरच्या स्पर्धेमध्ये जेवढे काही गोलंदाज पाहिलेले आहेत जलदगती गोलंदाज सर्वांच्या गोलंदाजीचा रनअप ऍक्शन खूप तंत्रशुद्ध आणि आदर्श अशा आहेत. आणि हा कुटप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्या क्षणी चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय. चेंडू हवेत आहे. या दरम्यान 2 खेळाडू येत आहेत आणि बॅकअपला सुद्धा खेळाडू येतात. फलंदाजाला 1 धाव घेण्याची संधी मिळते. धाव संख्या ती 1-37. या स्पर्धेत जेवढे जलदगती गोलंदाज पाहिलेले आहेत सर्वच गोलंदाजांची गोलंदाजीची शैली अतिशय आकर्षक अशी आहे. म्हणजे इतर ठिकाणी आपण जलदगती गोलंदाज पाहतोय पण त्यांचे हातवारे किंवा चेंडू टाकण्याची पद्धत काही ठिकाणी आक्षेपार्ह असते. आणि अक्षय आज खरोखर मनावर निर्धार आणि आज चंद्रशेखर कुलकर्णींच्या बाजूने चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. अनुभव पणाला लावून आज अक्षय खेळतोय. अक्षय अर्थात अक्षय. क्षय म्हणजे न कमी न होणे. अक्षय म्हणजे कमी न होणे. आणि ज्या काही अपेक्षा आहेत अक्षयकडून त्या अपेक्षांना आतापर्यंत पुरेपूर उतरलाय. अक्षय खेळतोय 10 चेंडूमध्ये
4 चौकारीच्या साहाय्याने 20 या धावसंख्येवर. आणि चेंडू स्टेअर केला, थर्ड मॅनला धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅकअपला होता तो प्रिन्स तिवारी गोलंदाज. आणि आपण उल्लेख करतोय अक्षय तथा अभिजित तथा बिस्किट. मी गेले आता 2 महिने झाले या मैदानावरती समालोचन करतोय आणि मला आवर्जून आढळलेली एक गोष्ट, बिस्किट हे नाव 6 वर्षाच्या मुलापासून मुलीपासून ते 80 वर्षांच्या आजी आजोबांच्या पर्यंत सुद्धा प्रसिद्ध असलेली व्यक्ती बिस्किट. आणि चेंडू जातोय आणि हाताजवळून चेंडू जाईल तो सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 5वा चौकार अक्षयचा. बिस्किटचा धावसंख्या होती ती 1:45. आणि अनपेक्षितरित्या थोडासा खेळाडूंचा अनुभव कमी पडतोय, वय कमी आहे, अनुभव कमी आहे, पण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतायत, आपले योगदान देत आहेत. धावसंख्या आहे अर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावरती. 4 षटकांच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे ती 1:45. आणि हा चेंडू खरोखर कल्पकतेने टाकलेला चेंडू पडल्या क्षणी चेंडू सरळ गेला बाहेरच्या बाजूला वळत. आउट कटर यष्टरक्षकाच्या हातात. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस पर्वत स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे 1:45. प्रति षटकामागे 11.25 धावांची सरासरी. आणि यापुढील समालोचनासाठी पंढरपूरहून आलेले आपल्या वेगळ्या मराठी शैलीमध्ये आपल्या सर्वांना समालोचनाने मंत्रमुग्ध करतील पांडुरंग महाराज आंधळे. हा नमस्कार सरजी, धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर एक चांगली धावसंख्या पर्वत स्पोर्ट्स संघाच्या दिशेने उभी केलेली आहे. जवळजवळ मला वाटतं 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर पर्वत स्पोर्ट्स मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर निश्चितच माझ्या समवेत लारासर बसलेले आहेत. आणि मैदानामध्ये फिल्डिंगच्या स्पेसमध्ये जे काय कमी आहे जास्त आहे ते मात्र इथे बसल्यानंतर चर्चा करत आहेत. एक मोठा अनुभव. आणि हे पहा, ज्यावेळेस गुरुचं ज्ञान परिपक्व आपल्याकडे येतं त्यावेळेस कुठंतरी मैदानातली माहिती होते आणि सूर्यप्रकाश आपल्या डोक्यामध्ये चमकतो आणि ते विचार मात्र आपल्या मैदानामध्ये एकदम खणखणीत अगदी मोत्याच्या दाण्यासारखे विचार खणखण खणखण आवाज देतात. म्हणजे बघितलं का नाही, घेणं आणि देणं गुरुचं घेतलं पाहिजे आणि आपण एखाद्या शिष्याला दिलं पाहिजे. नक्कीच आमचे लारासर काही 2 शब्द आम्हाला सुचवून त्यांचं विचार क्रिकेटमधली माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतोय रवी पवार एक आउटस्टँडिंग ज्या वेळेस धडपड असते क्रिकेटची रवी पवार यांची, मला निश्चितच एक जबरदस्त खेळाडूची आठवण येते. हे रवी पवार म्हणलं की सरजी आमच्यातला एक जबरदस्त खेळाडू आहे तो नितीन सर म्हणून. ती इथं प्रसिद्ध आहे नितीन मेहडा म्हणून. त्यांची चांगली मैत्री पण आहे बरं का. या मैदानावरती नितीन मेहडा खेळलेले आहेत माझे. आणि ज्यावेळेस बघतो आपण पंढरपूर तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल आणि जयसिंगपूर सुद्धा असेल, महाराष्ट्र टेनिस म्हणजे ऑल ज्यावेळेस मोठी स्पर्धा भरते ओपन म्हणा तालुकास्तरीय म्हणा त्यावेळेस असे खेळाडू येतात आणि त्यांना इन्व्हाइट केलं जातं आयकॉनच्या भाषेमध्ये, आयकॉनच्या स्वरूपामध्ये. जाऊया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा परिवर्तन केलं जात आहे. या वेळेस मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला चेंडू आरिफ खान यांच्या कोट्यातला. आणि कुठंतरी मला वाटतं हे पाहिजे की बॉल कसा धरला पाहिजे, कॅच कसा धरला पाहिजे, फिल्डिंग करताना मोमेंट्स काय पाहिजेत शरीराचे, हे खरं शिकणं आहे बरं का. त्यामध्ये कोच ज्यांचे स्पोर्ट चालतो ते आमचे धनंजयजी डुबल साहेब, सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर त्यांचा स्पोर्ट आहे. मागच्या वर्षी त्यांच्या स्पोर्टमधून एक मुलगी राज्यस्तरीय अतिशय रिव्हर्शिप खेळायचा आहे. बिस्किट स्ट्रोक म्हणलं जातं आणि बिस्किट खेळाडू मैदानामध्ये आहे. या जयसिंगपूरचा बिस्किट ज्यावेळेस त्यांना बिस्किट म्हणून ओळखलं जातं कारण त्यांचे चाहते भरपूर आलेले आहेत, गॅलरीमध्ये बसलेले आहेत. बिस्किट म्हणलं की लगेच हां आपले बिस्किट खेळाडू मैदानामध्ये आहेत. असंही काय मॅचेस मैदानाच्या आतनं बाहेर जात आहेत. दरम्यान रवी पवार 22 धावेवरती खेळत आहेत. पण आता मात्र सर जी गरज आहे म्हणजे मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल, माइंड चालवायचं असेल तर बॅट बी तेवढीच जोरात चालवावं लागेल.
अरिफ खान पुन्हा एकदा यावेळेस घसरता किनारा लागतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, त्या दिशेला पंच आहेत, पंचाच्या समोरच्या बाजूला बॅकवर्डच्या जागेवरती चेंडू अडवला जातो. दरम्यान इथं बघितलं तर एक धाव येते, एका धावेच्या साह्याने 48 धावा स्कोअर पटावरती येत आहेत. अशा प्रकारे जातोय मैदानामध्ये 48 धावा घेऊन पर्वत स्पोर्टच्या दिशेने. यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू, थोडा स्लोअर पद्धतीची डिलिव्हरी होते, पण एक ओहो, ना तेरे काम का ना मेरे काम का, ऊपर वाले ने तुझे दिल दिया 50 ग्राम का खटॅक. यावेळेस असं व्हायला नाही पाहिजे. एखादा चांगला खेळाडू रिदम मध्ये येतोय आणि धावतेची संधी होते, म्हणजे कुठेतरी संघाला बॅक साईडला जावं लागतंय. आणि आजची ही गोलंदाजीची पारी म्हणलं तर चंद्रशेखरजी कुलकर्णी साहेब यांच्याकडे जाते. उमर 55 की और दिल बचपन का. सगळ्या पोरांमध्ये 20-20, 22-22, 18-18 वर्षांच्या मुलामध्ये खेळायचं म्हणजे हे सर सोपं नाही आहे. रनिंग पाहिजे, फिटनेस पाहिजे. मी चंद्रशेखर सरांना निश्चितच शुभेच्छा देईल. क्या बात आहे. नक्कीच अजून एकदा म्हणावं असं की उमर 55 की और दिल बचपन का. क्या बात आहे. 48 धावा झालेल्या आहेत स्कोअर पटावरती. आणि त्यांचे सहकारी मित्र जसे काय द्राक्षाला घड लागतो आणि त्यामध्ये काही द्राक्षे मनुके होऊन खाली येतात, तसे त्यांच्या बरोबरचे खेळाडू मनुके होऊन बाहेर आहेत आणि एकटाच घड मैदानात आहे. चंद्रशेखर कुलकर्णी साहेब. तर या मैदानाकडे 48 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम मैदानामध्ये सामना चाललेला आहे. आमचे सहकारी मित्र परिवार सगळे पाहत आहेत. पुढील चेंडू अरिफ खान. यावेळेस बिस्किट, वा वा पार्लेजी, काय असेल बिस्किट. षटकार, वा वा, बघतो काय रागानं षटकार मारला डाण्या वागानं खटॅक. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. अभिनंदन संघाला. दरम्यान आपण चालतोय पर्वत स्पोर्टच्या दिशेने. 31 धावेवरती खेळत आहे तो म्हणजे अक्षय. स्ट्राईक वरती पटाका छोटा, धमाका मोठा. वा वा, आगे पीछे डाय बाय गॅप मध्ये 1 बाउंड चेंडू फरार झालेला आहे. अरा सावळ्या खटॅक. 4 आहे. इथं तिसरे पंच आमचे लारा सर बसलेले. डीआरएस घ्या. 4 आहे नसल तो गोष्ट वेगळी आहे, पण डीआरएस घेतलेला आहे. यानंतर पंचांनी आमच्या लोखंडे साहेबांनी दिलेला आहे की 4. नाही, बरोबर आहे त्यांचं, कारण ज्या वेळेस काही गोष्टी हार्ड असतात ना त्यावेळेस विचारणं गरजेचं आहे. तर मी त्या गोष्टीला त्यांना सलाम करतो. पण तिसरे पंच आमच्या इथं आहेत ना आमचे लारा सर, त्यामुळं सांगतो 58 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर आमचे बिस्किट मात्र 35 धावेवरती खेळत आहेत. कालचा राग आलेला आहे. काल एक जेल सोडला, मॅच गेली आणि रात्रभर झोप आली नसणार आहे. काय टेन्शन म्हणजे काय असतं ते आज त्याने मैदानात दाखवून दिलेलं आहे. 35 धावेची पारी मैदानात खेळलेला आहे तो म्हणजे अभिजित कांबळे. आणि त्यांना साथ देतो अमित धुमाळे यांनी आपलं अजून खातं खोललेलं नाही. 58 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा चाललेली आहे. तथा आदरणीय या स्पर्धेच्या सर्वा तथा आदरणीय संजयजी मालक पाटील यड्रावकर. आणि या शब्दाला मोल नाही आहे. आपल्याला मैदानामध्ये हे करायचं आहे म्हणलं की त्यांच्या शब्दाला कोणी सुद्धा क्रॉस करत नाहीत. हे झालंच पाहिजे आणि ते होणारच 100% स्पर्धेच्या माध्यमातून. एक अतिशय उत्कृष्ट ऑनर. तर पाहतो एक जबरदस्त आणि अनुभवी आणि मॅन ऑफ द मॅचचा कालचा मानकरी, एक सुपर मॅन म्हणून त्याला ओळखलं जातं संघामध्ये, असा एक हुनहार खेळाडू प्रिन्स तिवारी. यावेळेस पुढील चेंडू, आपटलेला चेंडू, पंचांचा इशारा आणि बॅट ठिकाणा. बडी मछली जाल में फंस गई. मोठा मासा गळाला लागतो. इथं पर्वत स्पोर्ट संघाकडून 58 धावेवरती विकेट मैदानामध्ये जाते. यावेळेस मात्र कोण येणार मैदानामध्ये? एक स्फोटक फलंदाजाची आवश्यकता पर्वत स्पोर्ट कडून. पर बघितलं तर मालती साई स्पोर्टच्या माध्यमातून जर बघितलं तर
तर जाऊया मैदानामध्ये. अतिशय उत्कृष्ट सामना चालू आहे. जवळजवळ मला वाटतं मिड विकेट असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, फाईन लेगचा गॅप जो आहे तो पूर्ण मोकळा आहे. आणि एक खेळाडू मात्र थोडासा लेग स्लिपला 1-2 खेळाडू आहेत. शॉर्ट पॉईंट आहे आणि डीप स्क्वेअर पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या थोडंसं पुढं आमचे चंद्रशेखर सर आहेत, कुलकर्णी सर. लॉंग ऑफला एक खेळाडू आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. दरम्यान जर बघितलं गेलं तर लॉंग लेग फाईन लेगचा वरचा जो गॅप आहे तोही छोटा आहे, कारण चंद्रशेखर सरांना तो एरिया कव्हर होईल. अन्यथा फाईन लेग लॉंग लेगचा खेळाडू तो एरिया कव्हर होईल न सांगता येत नाही. पण लॉंग ऑफचा जो एरिया आहे, फाईन लेगचा एरिया, तो मात्र अतिशय उत्कृष्ट मोकळा आहे. ह्या वेळेस स्ट्रेट लाईन मध्ये खेळला जातोय. धमाकेदार स्ट्रोक असू शकतो. मिसफिल्डिंग होते पण चेंडू अडवलेला आहे. चेंडू अडवलेला आहे. यावेळेस मात्र 59 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. 59 6वं षटक मैदानामध्ये प्रगती पटावरती आहे. अभिजित कांबळे बिस्किट वैयक्तिक 35 धावा 17 चेंडू मध्ये. बोले जैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. काल जे बोलले ते आज आमच्या ध्येनामध्ये राहतं. वाह, मला घाबरला चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. निश्चितच अवंत्र स्वैर चेंडू. एक्स्ट्रा धाव अवंत्र. 60 धावा झालेल्या आता 6व्या षटकामध्ये. 3 विकेट असतानाही सुद्धा दबाव नाही आहे दोन्ही फलंदाजाला. पण गोलंदाज बघितलं तर प्रिन्स तिवारी, अनुभव थोडासा कमी असला तरी चालेल पण युवा खेळाडूंना सर वाव मिळतो या जयसिंगपूरमध्ये, हे सगळ्यात मोठं. लहान खेळाडूंना सुद्धा, मुलांना मुलींना, म्हणजे क्रिकेटची वाटचाल जी आहे अगदी सोन पावलानं चाललेली आहे. अस्तगतीनं जरी चाललेली असली तरी सोन पावलानं चाललेले आहे जयसिंगपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यावेळेस गुडलँड स्पॉटवरती चेंडू आपटतोय पण तो थोडा बाहेर जातो. ऑफस्टिकच्या यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये चेंडू विसावतोय. दरम्यान आपण पाहतोय की या चेंडूवरती मात्र तर गोलंदाज हावी होतोय फलंदाजावरती. निश्चितच पाहायला मिळतं की 60 धावेवरती रणसंग्राम थांबलेला आहे. जवळजवळच्या धावा थांबवण्यासाठी पॉईंट असेल, कव्हर पॉईंट असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असेल, 3 खेळाडू जवळच्या दिशेला थांबवलेले आहेत. गली, तो गली आणि पॉईंटच्या मधला जो गॅप आहे थोडा मोकळा आहे. ह्या वेळेस बॅटला चेंडू लागतोय. काय सुपर खेळला जातोय. वाह 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 वाह, येतोय दमदार JPL चा हा एक देखना षटकार. गोलीगत बुक्की टेंगुल षटकार खटॅक. 66 धावा 41 धावा बिस्किट यांच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. 4 बॉल झाले सर. विकेटला चेंडू अडवला जातो. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी गुंजाईश नाहीये. पाहतोय आपण शेवटचा चेंडू येतोय या षटकामधला. प्रिन्स तिवारी आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात. 1 विकेट. शेवटचा चेंडू. विशाल पडियार स्ट्राईक वरती खेळताना 1 धाव 1 चेंडू. 42 धावावरती खेळतात अभिजित. यावेळेस लॉंग द कार्पेट, लॉंग ऑन, मॅन लाईन्स, मिसफिल्डिंग. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी थ्रो केलेला आहे. धावचीतची संधी असू शकते. संधी 3ऱ्या धावेची आहे. वंडरफुल रनिंग, सबसे बेहतरीन रनिंग. 1 शॉट रन. लोखंडे सरांचा इशारा. केलेलं कष्ट पाण्यामध्ये वाहत चाललेला आहे. 2 धावा आताच्या काउंट केल्या जातील असं पंच म्हणत आहेत आमचे लोखंडे सर. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर जाऊन पोहोचली असेल तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 69 धावा झालेल्या आहेत. पर्वत स्पोर्ट्स या संघाच्या दिशेने जर बघितलं तर, मालती साई रेणुका स्पोर्ट्स या संघाकडे जर बघितलं गेलं तर एक चांगली होणार फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. विनर विनिंगला पाहायला मिळेल की काय अदा असते, काय ताकद असते क्रिकेटची. कारण विनर विनिंगला खरं तर क्रिकेटपटूंची ताकद कळते, क्षेत्ररक्षणाची ताकद कळते, गोलंदाजीची कळते आणि फलंदाजीची सुद्धा कळते. कारण ज्यावेळेस लाईनअप 7-8 कडे जातं त्यावेळेस मोठी मॅच होते आणि गडबडीमध्ये सर 7-8च्या डाऊनच्या बॅटिंगमध्ये त्यावेळेस मॅच अडकते आणि मग पुन्हा टेन्शन येतं की मी या ओव्हरला थांबलो असतो तो त्या ओव्हरला थांबलो असतो तर. स्पर्धा जर तरच्या शब्दावरती कधीही अवलंबून नाही. लक्षात घ्या. ओरिजिनल
मी करणार आहे, मला करायचं आहे, हम करेंगे आणि वो देखेंगे असं नाही चालत क्रिकेटमध्ये बॉस. 69 3 विकेट 6 षटक. झेपेल 2025. यानंतरचा सामना महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस रणवीर स्पोर्ट्स. दोन्ही संघाची कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस रणवीर स्पोर्ट्सचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. यानंतर समालोचन करतात आमचे राजू कुलकर्णी, मॅन फ्रॉम जयसिंगपूर. धन्यवाद महाराज. संघाची धावसंख्या आहे ती 69. संघाचं 7वं षटक घेऊन राईट आर्म वरती पडीचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाला ज्याला हुक करायचा होता. चेंडू काय बॅटी देत नाही बिस्किटच्या. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो अक्षय उर्फ बिस्किट, ज्यानं आतापर्यंत 42 धावा केल्यात. 20 चेंडूत 42 धावा, म्हणजे स्ट्राईक रेट जवळजवळ 200चा. अतिशय आक्रमक फटकेबाजी अभिजित कांबळेकडून. दरम्यानचा पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर झाला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 70. 3 आउट 3 बाद 70. 6.1 षटका अखेर. अभिजित कांबळे खेळतोय 42 धावसंख्येवर. त्यात 6 चौकार आहेत आणि 2 उत्तुंग षटकार आहेत. अतिशय आक्रमक मूडमध्ये आहे बिस्किट. दरम्यान पुढचा चेंडू मिडस्टिक लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. परत एकदा पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत परत एकदा एकदम वाढ. संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 71. एक गली पॉइंट स्वीपर कव्हर, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. दरम्यान राईट आर्म ओव्हर दी राऊंड विकेट पैसा मारा. मिड सिक्वेअर मारला आणि निश्चितपणे षटकार जाणार. फलंदाज आणि अशा प्रकारे बिस्किटची धावसंख्या होती ती 48. अर्धशतकासाठी केवळ 2 धावांची गरज. फलंदाजांना बघितलं की चेंडू थोडासा मिड स्टिकून लेग स्टिककडे येतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकलाय त्या अभिजित ना. अतिशय आक्रमक मूडमध्ये आहे अभिजित, यांना आतापर्यंत 48 धावा केल्यात. अर्धशतकासाठी केवळ 2 धावांची गरज. 3 बाद 77 अशी धावसंख्या आहे ती संघाची. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा आला. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बिस्किट बाद. परंतु आपलं काम निश्चितपणे पूर्ण केलंय ते अभिजित ना. अतिशय आकर्षक फटकेबाजी केली. 22 चेंडूत 48 धावा फडकावल्यात. त्यात 6 चौकार आणि 3 षटकार खेचलेत. स्ट्राईक रेट 218चा. अतिशय सुरेख फलंदाजी अभिजित कांबळेकडून. अशा प्रकारे चौथा बळी जातोय संघाचा. 4 बाद 77. 6.3 षटका अखेर. शेवटचे 9 चेंडू येणं बाकी आहे. या बघूया या 9 चेंडूत कितपत धावा करतायत ते. 9 चेंडूत साधारणतः 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे. बघूया. परंतु क्रिकेटमध्ये आपल्याला माहिती आहे की क्रिकेट इज नॉट ओनली अ गेम ऑफ चान्स बट ऑल्सो ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. एखादा चौकार, एखादा षटकार, एखादा झेल, एखादा धावबाद संघाचं पड बदलू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू परत त्याचा खराब चेंडू. अकोटकबाचा चेंडू होता, त्याचा काय फायदा उठवता आला नाही. पॉईंटच्या दिशेने एक सुरेख चौकार किंवा षटकार बघायला मिळाला असता, पण चेंडू काय बॅटी देत नाही. निर्धाव चेंडू. 4 बाद 77. अतिशय सुरेख फलंदाजी केली ती अभिजित कांबळेनं. संघासाठी 48 धावांचं योगदान दिलंय. दरम्यान त्या परत चेंडू मिडस्टिकून लेग स्टिकडे ना. चेंडू नीटचं काय फलंदाजाला कळत नाही. चेंडू जातोय सिली मिड ऑफच्या दिशेनं. 1 धाव मिळते ती लेग बायची. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 78. विशाल पडियार करतोय 3 धावसंख्येवर. ठीक आहे. चेंडू
शेवटचा चेंडू आहे. शेवटचे 7 चेंडू येणं बाकी आहे. बघूया या 7 चेंडूत कितपत चौकार आणि षटकार बसतात. आकर्षक फटकेबाजी करणं गरजेचे आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू जरा क्षेत्रक्षणात थोडासा बदल. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक गली, एक स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन. दरम्यानचा फुल टॉस चेंडू, खराब चेंडू. चेंडूचा काय फायदा आला आणि चौकार मिळते तो फलंदाज आला. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 82. 7वं षटक संपते. 7 षटकाखेर संघाची धावसंख्या 4 बाद 82. म्हणजे षटकामागे जवळजवळ 12 धावांची गती राखली आहे ती संघाला. DRS घेतले. बघूया पंच, तिसरे पंच काय निर्णय देतात. नाणेफेक जिंकली आणि प्रगत स्पोर्ट्सनं फलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत आकर्षक फटकेबाजी केले. 4 बाद 82 धावा केल्यात. शेवटचे 7 चेंडू येणं बाकी आहे. बघूया तिसरे पंच काय निर्णय देतात. प्रगत संघाकडून अभिजित कांबळेची आकर्षक फटकेबाजी, फेअर डिलिव्हरी आहे. तिसरे पंच म्हणून काम पाहत आहेत ते शिवराम. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पर्वत संघाकडून अभिजित कांबळेची आकर्षक फटकेबाजी, केवळ 22 चेंडूत 48 धावा फटकावल्यात. त्यात 6 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार खेळून संघासाठी महत्वाचं योगदान आहे ते अभिजित कांबळे. दरम्यान शेवटचं षटक, पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि सुरेख फटका मारलाय. बघूया निश्चितपणे षटकार जाणार. फुल टॉस चेंडू, उंचापुरा खेळाडू आहे आणि कव्हरच्या डोक्यावर मारलेला सुरेख षटकार. खराब चेंडू आणि सुरेख फटका. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 88. उंचापुरा खेळाडू आहे, बॅटीच्या मधोमध घेत कव्हरच्या डोक्यावर मारलेला क्रिकेट मधला लाफ्टर ड्राईव्हचा सुरेख फटका. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 88. पुढचा चेंडू, चांगला चेंडू. पंचांच्याकडे दाद मागण्यात आले परंतु पंचांचा नकार. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 89. दरम्यानचा पुढचा चेंडू, खराब चेंडू, ऑप्टिकच्या बाहेर जाणारा, परंतु चेंडू काय बॅट फलंदाजा पटल्यात येत नाही. 4 बाद 89. शेवटची 3 चेंडू येणं बाकी आहे. बघूया 3 चेंडूवर किती चौकार आणि षटकार बसतात. शॉर्ट मॅन, गली, पॉइंट, लॉंग ऑफ लॉंग ऑन. दरम्यान परत एकदा ऑफच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 90. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली ती प्रवत स्पोर्ट्स संघाना. दरम्यान पुढचा चेंडू, दोन धावा घेतल्यात त्या फलंदाजाना. संघाची धावसंख्या होती ती 92. 4 बाद 92. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. अक्षयनं 48 धावा केल्या, रवी पवारनं 23 धावा केल्या. दोघांनी चांगली फलंदाजी केली आणि संघासाठी महत्वाचं योगदान आहे ते अक्षय आणि रवी पवारचं. 7.4 षटकात आतापर्यंत 4 बाद 92 अशी धावसंख्या आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूवर चौकार का षटकार येतात का. अक्षय चांगल्या
मूडमध्ये आहे. आतापर्यंत त्यानं 8 धावा केल्यात. कव्हर्समधनं मारलेला स्ट्राईक लेफ्ट हँडचा षटकार होता. बघूया या 2 चेंडूवर कितपत धावा करतोय तो अक्षय. शॉट ऑन मॅन गली पॉइंट लॉंग ऑफ. दरम्यान परत एकदा बघूया निश्चितपणे वाईट ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पडलेला चेंडू. पंचांचा अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या 4 बाद 93. मी आपल्याला स्कोर आपल्याला जे सांगतोय ते माझे सहाय्यक थनवडे मला निश्चितपणे चांगली मदत करतात. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि चेंडू फटकावलाय. षटकार फटका लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या डोक्यावरून सर सीमारेषेच्या बाहेर फेकलाय आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 99. शतकासाठी केवळ 1 धावेची गरज. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे आणि बघूया या शेवटच्या चेंडूवर अक्षय काय कमाल करतोय. परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आणि षटक संपतंय. 8 षटकाखेर पर्वत संघाची धावसंख्या 4 बाद 99 आणि मालती साई रेणुका समोर 100 धावांचं लक्ष दिलंय. म्हणजे षटकामागं साधारणतः 14 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी त्या मालती साई रेणुका संघाला. पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. माननीय सुहासजी टॉस करून घ्या. महालक्ष्मी वर्सेस रणवीर स्पोर्ट्स. महालक्ष्मी करंदार व रणवीर स्पोर्ट्सची करंदार मेन स्टेज जवळ यायचं आहे. टॉस करून घ्यायचा आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स व रणवीर स्पोर्ट्स दोन्ही संघाची करंदार नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमुख पंच आलेले आहेत, प्रमुख मान्यवर आलेले आहेत इथं. दादा शिंदे आपल्या करंदारांना पाठवायचं इकडे टॉससाठी. महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस रणवीर स्पोर्ट्स दोन्ही संघाचे करंदार नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमुख मान्यवर आलेले आहेत, त्यांच्या हस्ते इथं नाणेफेक होते.
मैदानावरचे लाईट्स चालू करायचे आहेत. दोन्ही स्क्रीन चालू झालेले आहेत. मैदानावरचे लाईट्स देखील चालू करायचे आहेत. अठ्ठेचाळीस चेंडूमध्ये 100 धावांचं आव्हान घेऊन मालती साई रेणुका हा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. मैदानामध्ये काही क्षणातच आता विद्युत झोत सुरू केले जातील. प्रेक्षकांना पुन्हा एकदा रात्रीचा दिवस पाहायला मिळेल. सायंकाळचे 6:35 झालेले आहे. सूर्यास्त होतोय. कातर वेळ झालेली आहे आणि आपल्या सायंकाळच्या रम्य सायंकाळच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होत आहेत. गोलंदाजीसाठी आता रवी पवार यांच्या हातामध्ये चेंडू आहे. अक्षय कांबळे यष्टरक्षण करतायत. आपल्या मित्र परिवारामध्ये बिस्किट या नावाने सुपरिचित. आज 99 धावा ज्या संघाच्या झाल्या पर्वत स्पोर्ट्सच्या, त्याच्यामध्ये 48 धावांचं योगदान हे अक्षय यांचं. आणि संपूर्ण मैदानामध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या मनामध्ये एक हुरहुर लागली. अर्धशतक पूर्ण व्हायला पाहिजे होतं. 2 धावांच्या अंतरानं त्यांचं अर्धशतक हुकलं. तुषार भिसे फाईन लेग, रणजित जगदाळे थर्ड मॅन, अमर राजगिरे बॅकवर्ड पॉइंट, रोहित नांद्रेकर बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये ते अमर राजगिरे. आणि पहिला चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, जेलबादचा जोरदार अपेल दोन्ही खेळाडूंच्या गोलंदाज आणि यष्टरक्षकाकडून. आणि माइंड गेम सुरू झाला मैदानामध्ये. चेंडू पडल्या क्षणी बाहेर पडतोय. आणि काल रात्र ज्यांनी रात्रीचा थरार दाखवला अशा रणवीर स्पोर्ट्सचे खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. आणि थोड्या वेळानंतर ते आपले पारंपरिक वाद्य सुद्धा आज बाहेर काढतील. आणि हा फुलटा चेंडू सरळ बेरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी पळतात आणि चेंडू जातोय ते सीमारेषे बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉलवरती चौकार अर्थात पंचकार मिळतोय. तो फलंदाजी करत असलेल्या मालती साई रेणुका संघाला 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते पहिल्या चेंडू अखेरीस 5. एकच अधिकृत चेंडू होतोय. फ्री हिटचा सुद्धा पंचांचा संकेत या ठिकाणी प्राप्त होतोय. आणि चेंडू उजव्या इष्टीच्या खूप बाहेर होता. सरळ खेळाय तो स्वीपर कव्हर मध्ये. एका धावसाठी फलंदाज पळतात, दुसऱ्या धावसाठी फलंदाजांना आणखी संधी आहे. चेंडू अजूनही मैदानात क्षेत्ररक्षकाला चेंडू मिळोपर्यंत तिसऱ्या धावसाठी संधी होती. मात्र ही संधी अक्षयच्या खूप खूप उंचीवरून चेंडू जातोय. जवळपास बॅकवर्ड स्क्वेअरला तुषार भिसेंच्या हातामध्ये चेंडू जातो. या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती 7. अलंकार मोरे आणि चार्ली ही जोडी आता मैदानामध्ये. आणि बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न. पुन्हा एकदा जेलबादचा अपेल. वारंवार या षटकामध्ये आता अपेल होतोय. स्क्वेअर लेग पंचांच्याकडे अपेल होतोय. मुख्य पंच जैसे ते आहेत धनंजय डुबल. आणि स्क्वेअरला पंच आहेत ते लोखंडे. आणि आज पूर्ण आत्मविश्वास वाटलेले अक्षय कांबळे तथा बिस्किट मैदानामध्ये पूर्णपणे गोलंदाजांचा साथ देत
फलंदाजांच्या वरती मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि लाईट सुरू झाल्यानंतर पहिला फटका सरळ जातोय तो मिडऑन क्षेत्रामध्ये. 6 वाजून 39 मिनिटं झालेले आहेत. लाईट सुरू झालेले आहेत. काल रात्री 11च्या सुमारास मैदानातील चारही विद्युत झोत अचानक बंद झाले आणि प्रेक्षकांनी मोबाईल टॉर्च दाखवून मैदानामध्ये काजव्यांचा आभास निर्माण केला. प्रेक्षकांनी जागा सुद्धा सोडली नाही. ते सुद्धा विलक्षण दृश्य काल पाहायला मिळालं. दरम्यान चेंडू जातो तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावा उपयुक्त ठरत आहेत. ज्यावेळेला तुम्ही 48 चेंडूमध्ये 100 धावांचं आव्हान तुमच्या त्यावेळेला या प्रत्येक चौकाराने तुमचं धावा आणि आवश्यक धावगती याच्यामध्ये अंतर खूप कमी होण्यासाठी सहकार्य मिळते फलंदाजाकडून. धावसंख्या होती ते बिनबाद 11. 5 चेंडू झालेले आहेत आणि हा अलंकार मोरे यांचा चौकार आणि अलंकार मोरे पोहोचत आहेत 10 या धावसंख्येवर. 6 चेंडूमध्ये 10 धावा. आणि गोलंदाजीला रवी मोरे पुन्हा एकदा अनुभव पणा लावून गोलंदाजी करतायत MSFB एंड कडून. आणि त्यांच्या समोर आहे अलंकार नॉन चार्ली. बराच काळ 5 चेंडू झालेले आहेत. अतिशय शांत असं व्यक्तिमत्व नॉन स्ट्राईक वरती. आणि हा चेंडू हवेत आहे. झेल टिपला जातोय आणि हा खाली बसून झेल टिपला जातोय आणि हा फलंदाज बाद केल्यानंतरचा हा खेळाडूंचा उत्साह. रणजित जगदाळे आणि तुषार पिसे, अमर पड्यार, अजून आता अजित राजगिरे आता जात आहेत संघातल्या खेळाडूंच्या जवळ. या दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 11. 1 बाद 11. पहिलं षटक 1 बाद 11 धावा. पर्व स्पोर्ट्स आणि मालतीसाई रेणुका या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे. आज या स्पर्धेचा 4था दिवस. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 33 सामने होत आहेत. मान्यवर अरुण माळी व रमेश धुमाळ यांच्या हस्ते नाणेफेक होईल. दोन्ही संघाचे कर्णधार राहिलेले आहेत. आज 4थ्या दिवसातील हा दुसरा महत्वपूर्ण सामना चालू आहे. क्षेत्ररक्षण करतोय तो पर्वत स्पोर्ट्स. महालक्ष्मी स्पोर्ट्स कर्णधार नाणेफेक होतं इथं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते. महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस रणवीर स्पोर्ट्स. आणि आता फलंदाजीला येतोय तो आदित्य क्वाने. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचं पराक्रम आदित्यने केलाय. आदित्य म्हणजे सूर्य आणि हा सूर्य आपल्या संघासाठी विजयाचा मार्ग दाखवतोय का, विजयोत्सवाचा हा सूर्य ठरतोय का, हे आदित्य आता दाखवून देईल. त्याच्याबरोबर आहे नॉन स्ट्राईकला असलेले स्ट्राईकवरती असलेले चार्ली. डावखोरा फलंदाज. डावखोऱ्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळं आहे. बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर पॉइंट आणि मिड ऑफ. धावसंख्या आहे 1 बाद 11. 42 चेंडूमध्ये 89 धावांची आवश्यकता आहे. चार्ली आदित्य ही जोडी मैदानामध्ये आहे. जे मान्यवर प्रेक्षक उभे राहून सामना पाहतायत त्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण प्रेक्षागृहामध्ये बसण्याची कृपा करावी. माता भगिनी सुद्धा मैदानामध्ये येत आहेत. कृपया त्यांना आत येण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि तुषार बिसेचा हा पहिला चेंडू ऑफ कटर सरळ भिरकावून दिला. फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकाराने स्वागत केलं जाते तुषारचं. पण तुषार सुद्धा हुशार आहे. अनुभव पणाला लावून गोलंदाजी करतोय. धावसंख्या येते 1 बाद 15. आणि हा चौकार खेचला होता तो चार्लीने. चौकाराने बराच काळ 6 चेंडू तो दीर्घ काळ नॉन स्ट्राईक वरती होता. आता त्याला संधी मिळताच पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून आपला आक्रमक बनवतोय त्याने दाखवून दिला. धावसंख्या येते 1 बाद 15. 41 चेंडूमध्ये 85 धावांची आवश्यकता आहे.
आणि चेंडू आडव्या बॅटने खेळला मिड विकेटला, एक धाव पूर्ण केले. अतिशय शांतपणे चार्ली कुठलीही रिस्क न घेता जोखीमची आवश्यकता नसल्याप्रमाणे सहजपणे एक धाव कडून आपल्या सहकार्याला संधी देतोय. धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 16. 40 चेंडूमध्ये 84 धावांची आवश्यकता आहे. आणि आता उजव्या गोलंदाजासाठी तुषार बिसे MSCB कॉमेंट्री बॉक्स एंड कडून किंवा स्टँड एंड कडून उजव्या हाताने ओव्हर द विकेट. आणि हा उंची दिला, चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. एका टप्प्याने तर उसळी घेऊन चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आदित्यने चौकाराने खातं उघडलंय, चार्लीने चौकाराने खातं उघडलंय. या सामन्यामध्ये जे आघाड्याचे 3 फलंदाज खेळलेले आहेत, या तिन्ही फलंदाजांनी चौकारानेच आपलं खातं उघडलेलं आहे. धाव संख्या आहे 1 बाद 20. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 39 चेंडूमध्ये 80 धावा. आणि उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न छोट्या आदित्यचा. आदित्य या संघामध्ये जे काही छोटे खेळाडू खेळत आहेत त्यापैकी एक. CCJ ने या स्पर्धेमध्ये वरिष्ठ खेळाडूंना, 40 वर्षावरील खेळाडूंना, 18 वर्षाखालील खेळाडूंना सर्वांना संधी दिलेली आहे. आणि हा बसून खेळायला मिड विकेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला, उंच जातोय चेंडू आणि चेंडू सरळ जातोय तो 4 धावांसाठी. आदित्यचा हा दुसरा चौकार या षटकातील. तुषारच्या गोलंदाजीवरती 3 चौकार जात आहेत. रवी पवार थोडेसे नाराज होत आहेत, सूचना देत आहेत. लॉंग ऑफच्या खेळाडूला धावसंख्या झालेली आहे 1 बाद 24. जवळपास 12.5 धावांच्या सरासरीने 100 धावांचा टप्पा गाठायचा आहे. आणि आता सरासरी राखण्याचा प्रयत्न आदित्य आणि चार्ली या दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. आणि पुन्हा एकदा हा चेंडू मिड विकेटला खेळलाय तो एका धावेसाठी. हा एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 1 बाद 25. आणि थोडस काहीसा वेगळा प्रयत्न होता आदित्यचा. षटक संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस 100 धावांचा पाठलाग करत असताना मालती साई रेणुका संघाची अवस्था आहे ती 1 बाद 25. 36 चेंडूमध्ये 75 धावांची आवश्यकता आहे. आणि यापुढील समालोचनासाठी आपल्या सख्य शेजारी असलेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य सुशांत पाटील साहेब, सुमित पाटील साहेब. धन्यवाद महेश सर. यानंतर या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीकडे संघाची धावसंख्या पोहोचली ती 1 बाद 25 धावा. मालती साईरेणुका संघ या ठिकाणी खेळतोय. पहिली विकेट या ठिकाणी गेली ती अलंकार मोरे. मालती साईरेणुका संघाचा आयकॉन खेळाडू होता आणि कप्तान आहे. आणि त्या ठिकाणी मात्र अलंकारची जागा घेतली ते आदित्य क्वाने. चांगली फटकेबाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवरती खेळतोय तो आदित्य क्वाने. स्वतःचं पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आलाय तो पर्वत स्पोर्ट्स संघाकडून अमर राजगिरे. यष्टी क्षेत्ररक्षण करतोय तो जर्सी नंबर 16 रवी. कॅप्टन आहे तो रवी पवार या संघाचा, पर्वत स्पोर्ट्स संघाचा आयकॉन खेळाडू कॅप्टन आहे. आता मात्र अमरचा पहिला चेंडू सामना करेल तो जर्सी नंबर 09 आदित्य क्वाने. आकुटोप्याचा चेंडू होता, चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडूला भिरकवलंय, मात्र कोणताही फायदा नाही आहे. चेंडू गेला सीमारेषेवर चौकारला. आदित्य क्वानेने आतापर्यंत या ठिकाणी पाहता 2 चौकार खेचलेत, 3 चौकार खेचले एकूण. आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी पोहोचले 29 धावसंख्येवरती. 3रं षटक सुरू आहे. 1 चेंडू झालाय. अजून देखील या ठिकाणी 35 चेंडू आणि 71 धावसंख्येचा या ठिकाणी समीकरण पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या पोहोचले 29 धावा, 1 चेंडू. थोडासा या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय रवी पवार यांच्याकडून. बिस्किटला या ठिकाणी 30 यार्डच्या आतमध्ये बिस्किट उभा होता, स्लिपला उभा होता, त्याला या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेनं उभा केले, बाहेर काढले या ठिकाणी सीमारेषेजवळ. आता मात्र अमरचा पुढील चेंडू. बॅटची कडा घेतली चेंडूने, मात्र रणजित जगदाळे त्या ठिकाणी आहेत. 1 धावेवरती थांबावं लागेल.
पहिल्या चेंडूमध्ये चौकार आलाय तर दुसऱ्या चेंडूमध्ये एक धाव आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वरती येतोय तो नवीन फलंदाज चार्ली. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येवरती खेळतात चार्ली. लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत ज्यांनी या ठिकाणी मालती सायरेलुका संघासाठी कालच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली. तर चार्ली या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला येतो आदित्य पाने आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा सज्ज येतो अमर राजगिरे. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू झालेत. अजून देखील तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू बाकी आहेत. आता मात्र या ठिकाणी ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूला खेळून काढले. अमित धुमाळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धावेवरती पुन्हा एकदा थांबावं लागेल. अमर राजगिरे कालच्या सामन्यामध्ये या ठिकाणी पर्वत स्पोर्ट्सच्या कालच्या सामन्यामध्ये अमर राजगिरेने देखील चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, परत तिसऱ्या चेंडूवरती एक धाव, असे 3 चेंडू आणि 6 धावा या ठिकाणी खर्च केले अमरने. अमरचा चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल तो आदित्य क्वाने. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली चेंडूने. चांगलं क्षेत्ररक्षण केले रणजित जगदाळेंनी. आता मात्र निर्धाव चेंडू आहे. चांगलं कमबॅक केलंय अमरने. अमर हा पर्वत स्पोर्ट्स संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने या ठिकाणी आता मात्र मालती सायरेनुका संघाच्या फलंदाजांना जकडून ठेवलंय. कारण 4 चेंडू आणि 6 धावा खर्च केलेत अमरने मात्र या ठिकाणी. अमरचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करेल आदित्य. या ठिकाणी पुन्हा एकदा आदित्यचा ऑन साईडला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. अक्षय सूर्यवंशी त्या ठिकाणी आहे. एक धाव आहे. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 32 धावा. 5 चेंडू आणि 32 धावांची खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे. रिव्हर्स खेळला है, नाम तो सुना होगा, चार्ली. छोटे धक्का खिलाड़ी है, हाइट छोटी है लेकिन शॉट बहुत ही बढ़िया था. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 36 धावा. 18 चेंडू आणि 36 धावांची खेळी या ठिकाणी धावपलट्यावरती आहे. आता मात्र या ठिकाणी समीकरण 30 चेंडू आणि 64 धावसंख्येचं चांगला फटका खेळला चार्लीने. या ठिकाणी रिव्हर्स खेळला, चेंडूला धाडलं, सीमारेषेवरील चौकारला आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली होती 36 धावसंख्येवरती. 3 षटक या ठिकाणी झालेत. आणि आता मात्र या ठिकाणी पर्वत स्पोर्ट्स संघाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण एक महत्वाचा मोठा फलंदाज या ठिकाणी मालती सायरेनुका संघाचा जो अजून या ठिकाणी डगआउटमध्ये तो मैदानावरती अजून देखील आलेला नाही आहे, तो लखन पडियार आहे. लखन पडियार म्हणजे एक भीतीचं वातावरण करणारा खेळाडू आहे तो. कारण जरी 12 चेंडूमध्ये 50 धावांची जरी गरज असली तरी लखन पडियार हा षटकार मारून हा सामना आपल्या संघाला विजयी क्षणापर्यंत पोहोचवून नेऊ शकतो. याची त्याने ख्याती आणि याची त्यानं पोचपावती कालच्या आणि परवा दिवशीच्या सामन्यामध्ये या ठिकाणी दिली आहे. तो लखन पडियार अजून देखील फलंदाजी करणार आहे. आता मात्र 3 षटक झालेत. संघाची धावसंख्या पोहोचली 36 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे तो तुषार भिसे, कान्हा म्हणून ज्यांना ओळखलं जातं. जर्सी नंबर 02 आहे कान्हा. स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आहे. सामना करेल तो आदित्य क्वाने पुन्हा एकदा. आता मात्र आदित्यने चेंडू भिरकवलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तयार आहे. जर्सी नंबर 12 विकेट आहे. आदित्य क्वानेला मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये परतवावं लागेल. कान्हा अनुभवाचे बोल आहेत. मगाशी महेश सरांनी सांगितल्याप्रमाणे कान्हा आणि
बबलू देसाई ही दोन खेळाडूंची जोडी होती. या ठिकाणी बबलू देसाईने मात्र या ठिकाणी निम्म्यावरती कानाची साथ सोडली आणि या मैदानाची देखील साथ सोडली. बबलू देसाईने या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मैदानाच्या वतीने हार्दिक या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. बबलू देसाई सारखा एक खेळाडू या ठिकाणी मैदानावरती हवा होता अशी या ठिकाणी पूर्ण जयसिंगपूरकरांची इच्छा होती. बबलू देसाईचा खास मित्र आहे तो कान्हा आहे आणि कान्हाने या ठिकाणी मात्र आपलं अनुभवाचे बोल या ठिकाणी कामी आणलेत. पहिल्या चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी विकेट मिळवली. आता मात्र या ठिकाणी मैदानावरती स्वागत होत आहे. मी त्याचं मगाशी कौतुक केलं होतं. ज्याच्या जीवावरती मालती सायरोनोका संघ या क्षणापर्यंत पोहोचलाय तो मालती सायरोनोका संघाचा आयकॉन खेळाडू आहे लखन पडियार. या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती येतोय. आता मात्र या ठिकाणी चार्ली 4 चेंडू 10 धावसंख्येवरती खेळतोय. स्ट्राईक वरती येतो लखन पडियार, जर्सी नंबर 10. संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थगित आहे. 36 धावा झालेत, विकेट पडलेत 2. कानाचा पुढील चेंडू सामना करेल तो लखन. लखन मात्र या ठिकाणी डिफेन्स केला. स्वतःच्या या ठिकाणी धावसंख्येला या ठिकाणी खातं उघडलं 1 धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचली ती 37 धावा. आता मात्र समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. 28 चेंडू आणि 63 धावांचं समीकरण आहे. थोडंसं समीकरण मोठं आहे. या ठिकाणी लखनला चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. चार्लीला देखील फटकेबाजी करावी लागणार आहे कारण समीकरण थोडंसं माझ्या अंदाजाने या ठिकाणी मोठं आहे. 28 चेंडू आणि 63 धावांचं समीकरण आहे. मुश्किल है लेकिन नामुमकिन नाही. मात्र या ठिकाणी लखन खेळला पाहिजे. चार्लीला देखील खेळी करावी लागणार आहे. संघाची धावसंख्या झाली 37 धावा. आता मात्र या ठिकाणी चार्लीने खेळलाय चेंडूला. मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकतंय. बिस्किटला या ठिकाणी अंदाज आलेला नाही चेंडूचा. मात्र या ठिकाणी चेंडू गेला सीमारेषे वेळेत चौकारला. आता मात्र या ठिकाणी समीकरण थोडंसं बदलतंय. 27 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 41 धावा. 3 चेंडू झालेत. आता मात्र या ठिकाणी 4थं षटक आणि 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. आता मात्र या ठिकाणी चेंडू गेला सीमारेषे पलीकडे षटकारला. नाम तो सुनायोगा चार्ली. अनुभव आहे चार्लीकडे देखील मोठा अनुभव आहे. या ठिकाणी जयसिंगपूर नगरीचा एक जुना खेळाडू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली फटकेबाजी करतो. लेफ्ट हँडेड फलंदाज म्हणून जयसिंगपूर नगरीमध्ये ज्यांचं नाव आहे ते चार्ली आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली ती 47 धावा आणि आता मात्र या ठिकाणी समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. 26 चेंडू आणि 53 धावांचं समीकरण या ठिकाणी 10 पलटावरती बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा उचलून खेळलंय चेंडूला. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि थोडीशी धडक होते. ऍक्सिडेंट होतोय. अति घाई संकटात नाही. नजर हटी दुर्घटना घटी. अति काही संकटात नाही. आता मात्र या ठिकाणी चार्लीला मिळते जीवनदान. संघाची धावसंख्या पोहोचली 48 धावा. 25 चेंडू 52 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावसंख्या या ठिकाणी चार्लीने या ठिकाणी काढल्या आपल्या धावपलटावरती आणि संघाच्या धावपलटावरती. आता मात्र या ठिकाणी 4थं षटक आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. सामना करेल तो लखन पडियार. मी मगाशी बोललो होतो 12 चेंडू आणि 50 धावा जरी देखील या ठिकाणी धावपलटावरती असेल तर ते लखन काढू शकतो. आता मात्र महाराज आणि महेश सर या ठिकाणी 24 चेंडू बाकी आहेत. 25 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या पाहिजेत 52 धावा. खेळून काढलं ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र या ठिकाणी थांबावे लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतं मात्र थ्रो खराब होता. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्त्याखेरीज संघाची धावसंख्या पोहोचली 48 धावा. आता मात्र या ठिकाणी 24 चेंडू आणि 52 धावांचं समीकरण बाकी आहे. यानंतर माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आहेत ते पंढरपूरहून या ठिकाणी आलेले आंधळे महाराज यांना मी या ठिकाणी पुढील आमंत्रित करतो. हा धन्यवाद सर. धन्यवाद पाटील सर. निश्चितच सर 48 धावा झाल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर. जवळजवळ 24 चेंडूमध्ये 52 धाव्याची अजून आवश्यकता आहे. तुम्ही म्हणालात की ज्यावेळेस लखन मैदानात आहे त्यावेळेस काय होऊ शकतं.
1 टू का 4, 1 टू का 6. आणि राम लखन ज्यावेळेस सुपरस्टार झाला त्यावेळेस खरंच लखनचं काम रामापेक्षा बेटर होतं आणि रामाचं काम लखनपेक्षा बेटर होतं. पण यावेळेस चार्ली त्यांच्याबरोबर आहेत. चार्ली सुगंधित सेंट आहे, आता महाराष्ट्रामध्ये सगळेजण वापरतात, पण मैदानामध्ये कशा पद्धतीनं सुगंधासारख्या धावा आमच्यापर्यंत येतील याच्याकडे आमचे लक्ष लागलेलं आहे. 24 चेंडू 52 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. मालती साई रेणुका स्पोर्ट्स या संघाला जातोय मैदानाकडे. उरकत घ्या जरा. लखन खेळतोय 1 धावेवरती आणि चार्ली खेळत आहेत 21 धावेवरती. गोलंदाजीमध्ये जर थोडं परिवर्तन केलं, गोलंदाजी आता बघितलं तर या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकले, पण त्यानंतर 4 चेंडूला मात्र काय लगाम लावू शकलेला आहे. डायरेक्ट कुठेतरी एक झेल सुटला गेला, 2 चौकार सुटले गेले आणि आता येतोय तो म्हणजे रवी. रवी यष्टीरक्षकासाठी येत आहेत, गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये थोडं चेंजअप करत आहेत. तर पाहूया काय होणार. 24 चेंडू आणि 52 धावा. आजच्या सत्रातला हा सुपर से उपर सामना होईल का? प्रेक्षकांना कुठंतरी बघण्यासारखा सामना मिळेल का बघायला? तर निश्चितच आमच्या केस तालुक्याचे एक सनी प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी खुने आम्हाला फोन करून सांगत आहेत स्पर्धा 1 नंबर आहे, स्पर्धेला खरंच वाव मिळाला पाहिजे. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद बाळासाहेबजी खुने. जाऊया मैदानाकडे. एक अतिशय उत्कृष्ट मॅच. या चेंडूला मात्र आडव्या पट्ट्यानं थोडा टीच करायचा आहे. टीच केल्यानंतर चेंडू ऑन साईडला येतोय. गोलंदाज मात्र या चेंडूवरती थोडा खुश आहे. अमर सर, तर निश्चितच सर अमर यांच्याकडे जर लक्ष दिलं तर अमरने 11 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. चार्ली यावेळेस ग्राउंड शॉट खेळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग द कार्पेट चेंडू चाललेला आहे, तिथं मात्र फिल्डिंग होते. 1 धावेसाठी 1 धावेच्या साह्याने धावफलक वाढतं. 49 धावा आलेल्या आहेत. 22 चेंडूमध्ये 51 धावेची आवश्यकता. अजून सुद्धा सामना मैदानामध्ये एकदम तोडफोड मैदानामध्ये आहे, बघण्यासारखा आहे. अतिशय उत्कृष्ट सामना आहे आणि मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आमचे धनंजय डुबल साहेब. क्या बात आहे. पुन्हा एकदा अमर येत आहेत गोलंदाजीसाठी. या षटकात जर बघितलं गेलं तर कुठेतरी मला वाटतं थोडं इकडे तिकडे होत आहे आणि आता मात्र थोडा बॅकफुटला येतोय. लखन ऑफसाईडला पाठवतोय चेंडूला, थोडं टीच केलेला आहे. बॅकफुटला आल्यानंतर खेळून काढायचा प्रयत्न असतो. कव्हर एक्स्ट्रा कव्हर ऑफसाईडला, पण फ्रंट फुटला गेल्यानंतर मात्र मोठा स्ट्रोक बॅटवरती येतो. हे निश्चितच आपण पाहतोय. 50 धावा अर्धशतक पूर्ण होत आहे. संघाला अभिनंदन कमिटीकडून. 21 चेंडू आणि 50 धावेची अजून आवश्यकता बाकी आहे. तमाम दोन्ही गॅलऱ्या भरायला लागलेल्या आहेत प्रेक्षकांनी. प्रेक्षकांचंही मनापासून आभार मानलं पाहिजे. हा चेंडू थोडा खाली राहतो ऑफस्टिकच्या जवळून. यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये येतो. रवी पवार चेंडूला विसावत आहेत. रवी म्हणजे टीमचे कॅप्टन आहेत, एक मोठे क्रिकेटपटू आहे. ज्या पाहिजे त्यावेळेस मॅचला फिरवू शकतात ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. रवी पवार जयसिंगपूरमधून बघितलं गेलं तर एक मोठं टुर्नामेंट आपण पाहतोय. हा चेंडू गुडलँड स्पॉटवरती हलक्या हाताने पंच केलेला चेंडू जातोय पॉईंटकडेच. पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक पुढे येतो तोपर्यंत फलंदाजाने धाव पूर्ण केलेल्या आहे. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50. तर आता जात आहे 19 चेंडू आणि 49 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस शेवटचा चेंडू. हो, खोल टप्प्याचा चेंडू, थोडासा फ्लाईट आहे, स्लोअर डिलिव्हरी म्हणलं जातं या चेंडूला. आणि पाहतोय आपण की या चेंडूवरती केवळ मला वाटतं दोन्ही फलंदाज फक्त बघत आहेत आणि षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जातोय 51 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. 18 चेंडूमध्ये 49 धावा. तर निश्चित माझ्या बरोबर महेश सर आहेत. महेश सर, आपण पाहतोय की 4था दिवस आज या स्पर्धेला उगवलेला आहे. सगळ्यात बेटर संघ मैदानामध्ये येत आहेत आणि बेटर संघ आल्यानंतर काय परफॉर्मन्स होतोय हे आपल्याला आता खरं कळतंय की कोळशाची काळंगी वरनं जरी थोडी राख असली तरी आतमध्ये क्रिकेटची ओरिजिनलता आहे म्हणून आपल्याला आजपर्यंत दिसतंय. तर पाहतोय आपण ज्यावेळेस मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघ
अतिशय उत्कृष्ट खेळत आहे मैदानामध्ये, त्यावेळेस पाहतोय की लखन मैदानात आहे. काय वाटतं सर, लखन जोपर्यंत मैदानात आहे आपल्या अपेक्षा काय असतील की या रसिकांना थोडंसं महेश सरांकडे जातो मी, माझे सहयोगी कॉमेंटेटर. दोन्ही फलंदाज अतिशय अनुभवी आहेत, अनुभव पणा लावून खेळतायत आणि त्याचबरोबर तेवढाच तोलामोलाचा अनुभवाचा संपन्न असा साठा असलेले अमर राजेगिरे, रणजित जगदाळे, रवी पवार हे मान्यवर गोलंदाज आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार एवढं मात्र नक्की. तर धन्यवाद महेश सरजी. आमचे पाटील सर पण मला जुटलेले आहेत. तर नक्कीच सर आपण या जयसिंगपूरमध्ये होम ग्राउंडवरती कॉमेंट्री करता आणि मोठा तर निश्चितच जातोय मैदानाकडे. 18 चेंडू आणि 49 धावेची आवश्यकता. मालती साई रेणुका स्पोर्ट्स आणि लखन पडियार यांच्याकडे जर बघितलं तर एक सरजी माइंडेड क्रिकेटपटू आहे. माइंड बॉईंग असं खेळतात ते, एकदम एकदम जबरदस्त खेळतात. आणि ज्या बॅटमधनं ज्या वेळेस रन येतात त्यावेळेस असं वाटतं की कुठंतरी संघ आपला जवळजवळ जिंकण्याच्या आसपास जातोय. आणि श्रीगणेशा मैदानामध्ये चाललेलं हे क्रिकेटचं सर एक वंडरफुल मॉस्ट दृश्य पाहतो आपण की जे किंवा काय कोणत्या त्यांच्या ज्या वेळेस त्यांचं जिथं प्रतिष्ठा होते देवाची कुठल्या तर भक्ती करत असतील, पण जय होतो मात्र जय ऊर्जा, एक ऊर्जा आणि ती राऊंड करून जी ऊर्जा होते ती मात्र वेगळी ऊर्जा असते. तुम्ही एनर्जील 200 रुपयाचं पेला तरी ती ऊर्जा येत नाही, पण ज्या वेळेस मैदानामध्ये ही ऊर्जा येते त्यावेळेस क्रिकेटपटू अगदी मैदानावरती सहजरित्या षटकार चौकार चांगली फिल्डिंग करू शकतात. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. अमर सरांना थोडंसं मला वाटतं गोलंदाजीपासून बघितलं गेलं तर यावेळेस मात्र गोलंदाजी करण्यासाठी विशाल पडियार येत आहेत. विशाल थोडा युवा खेळाडू आहे तर वय मला वाटतं वय त्यांचं आहे बऱ्यापैकी. क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला काय वय लागत नाही सर, फक्त फॉर्म लागतो, नजर लागते. आणि ज्यावेळेस तुमचं माइंड भारी चालतं की युक्तीने चालत नाही शक्तीने चालतं, आणि शक्तीने जे चालत नाही ते युक्तीने चालतं, याचं नाव क्रिकेट आहे. जय मैदानाकडे जवळजवळ मला वाटतं 51 धावा आलेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 18 चेंडूमध्ये 49 धावेची आवश्यकता अजून मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी. तो मैदानामध्ये लखन आणि त्याला साथ देतात चार्ली स्ट्राईक वरती खेळतील आणि नॉन स्ट्राईक वरती खेळतील लखन. समान उंचीचे दोन्ही खेळाडू फिल्डिंगच्या जरा उरकता घ्या सर. पंच डुबल साहेब जरा मेसेज द्या की अजून 4 सामने होणार आहेत. निश्चितच फिल्डिंगच्या स्पेसकडे लक्ष द्या, रवी सरांकडे लक्ष द्या. खेळाडूंना विनंती आहे कॅप्टनकडे लक्ष असावं. हे मैदानामधले चित्र आहेत. हा 18 गेंदों में 49 रन की जरूरत जीतने के लिए. 49 म्हणजे 49. आता 49 म्हणल्यावर सगळं सुटसुटीत होतंय. ऊन गेलेला आहे, आता 49 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र गोलंदाज भटकतोय आणि पंच फिरलेले आहे. दोन्ही हात समांतर असतील का नसतील ते आम्हाला अजून कळत नाहीये, पण थोडंसं पाहतोय आपण. आमचे धनंजय डुबल साहेब असतील, त्यांना साथ देण्यासाठी आमचे लोखंडे सर असतील. आणि वाईट बॉल, हो वाईट बॉल इथं वाईट बॉल होतं. पब्लिक बी जरा थोडेसे चुस्त झाले पाहिजेत. त्यामुळे मैदानात काय होतंय तर या चेंडूवरती 1 धाव येते. 52 धावा झालेल्या आहेत. दरम्यान 18 चेंडूमध्ये 48 धावेची आवश्यकता. हो मी सांगतोय की निश्चितच या चेंडूवरती काय झालं तर 1 धाव निघेल, पण पुन्हा पंच फिरलेले आहे. दोन्ही हात समांतर स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि 1 बॅट मधली म्हणजे पळून काढलेली धाव आणि 1 वाईटची धाव, म्हणजे या 2 धावा तर निश्चितच मैदानात बाहेर आल्या. कुठेतरी मला वाटतं सामना अतिशय उत्कृष्ट चाललेला आहे आणि त्या सामन्यामध्ये थोडं व्यत्यय निर्माण येते. आता वाईट स्वरूपाच्या दिशेने जर बघितलं तर जवळजवळ 48 धावा आतापर्यंत आलेलं समीकरण, पण त्यातनं 2 कमी झालेत. 18 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता अजून बाकी आहे. पुन्हा फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल. काही झालं नाही तरी तुझ्या कॅप्टनचं डोकं भारी चालतं. एखादा खेळाडू आता बघितलं गेलं तर सर पॉईंटच्या कव्हर पॉईंटच्या वरनं जरा जरी अपर खेळला गेला तरी सुद्धा गॅप मोकळा आहे फलंदाजाला, पण तो चार्ली करू शकतात तसं. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर, वाव क्या बात है, जैसे बोले तैसे चाले. बरोबर आहे का नाही. चौकार येतोय जबरदस्त. बुक्की टेंगुळ चौकार खटॅक.
17 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता. आणि निश्चितच 2 वाईट बॉल गेले आणि त्यानंतर चौका गेला, म्हणजे थोडासा दबाव गोलंदाजावरती विशाल पडियार यांच्याकडे बघितलं तर गेलं तर. नाही, चांगला गोलंदाज आहे सर, आतापर्यंत स्पर्धेमध्ये चांगलं काम आहे, चांगली कामगिरी आहे. एक हुनहार गोलंदाजाला नाव ठेवणे म्हणजे कॉमेंटेटरची लक्षणं नाहीत. चांगला खेळ असेल तर त्याला चांगलंच म्हणा. शुद्ध विचार, शुद्ध जेवण, शुद्ध काम, सगळे जर गोष्टी एकत्र आल्या तर एक त्याच्यामधनं डायमंड हिरा दिसतो. जाऊया मैदानाकडे. लखनसाठी पुढील चेंडू. यावेळेस समाचार काय आहे? झूम झूम झूम, अरा दबंग दबंग, यहाँ के हम बडे टायगर. षटकार खटॅक, दबंग षटकार पाहायला मिळाला आपल्याला. बूम बूम शकाला का बूम, डोळं फिरतील असा षटकार पाहायला मिळाला. चंद्रमय वातावरण, त्या वातावरणामध्ये जबरदस्त मॅच. मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 64, जिंकण्यासाठी 16 चेंडू मध्ये 36 धावेची आवश्यकता अजून बरकरार आहे. पवार सर थोडं मॅसेज देतात, खलबली करतात, कानमंत्र देतात, आणि हे काय झाल्यानंतरच आम्हाला कळेल की पवार सरांनी काय कानमंत्र दिला असेल विशाल पडियार यांना. क्वालिटीची मॅच आहे, पैसा वसूल मॅच आहे. जितका तुम्ही खर्च करताल तेवढी चर्चा होणार, आणि चर्चा जेवढी होईल तेवढं टुर्नामेंट मोठं होणार. टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेला आपण टुर्नामेंट म्हणतो. टुर्नामेंट म्हणजे स्पर्धा. लखन पडियार यांच्याकडे चेंडू जाणार. 12 धावेवरती खेळत आहेत 6 चेंडू मध्ये. एक जबरदस्त बिनधास्त फलंदाजी. यावेळेस घुटना टेकवलेला आहे, तलवाराच्या मापात शरीर झुकवलेलं आहे. वाघाची दाढ फोडतोय पाड, येतोय हा एक शानदार चौकार. काय सुपर खेळला जातोय. दर्शनीय स्ट्रोक मैदानात पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. यावेळेस हलक्या हातानं पंच केला, बॅकफुटवरती छलांग मारलेली आहे. ऑफसाईडला चेंडू चालतोय. दरम्यान या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करायचं होतं, हे लखनच्या लक्षात आलं होतं, आणि चार्लीला बी चांगलीच फलंदाजी सेट झालेला आहे. तो मात्र त्याला आता टेनिस बॉल, व्हॉलीबॉल दिसायला लागलेला आहे, कारण अंधारामधला ज्या वेळेस सामना होता त्यावेळेस लाईटी लावल्या, त्यावेळेस चमकला, आणि आता मात्र त्याच्या नजरेत पक्का आलेला आहे. 14 चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाची धावसंख्या. यावेळेस पाहतोय गोलंदाज विशाल पडियार यांच्याकडे जर लक्ष दिलं तर आतापर्यंत 18 धावा खर्च केलेले आहेत. विशालने कुठेतरी मला वाटतं पहिले 2 चेंडू टाकल्यानंतर थोडं माइंड बॉगलिंग झालं, आणि माइंड बॉगलिंग झाल्यानंतर दुसरा चेंडू चौकार गेला, तिसरा चेंडू चौकार गेला, चौथा षटकार गेला, आणि आपण पाहतोय या चेंडूमध्ये कुठेतरी हा गडबडला गोलंदाज. रवीने सांगितलेल्या लक्ष आणि लक्षपूर्वक क्रिकेट जर मैदानात झाली शतरक्षणामध्ये प्रत्येक वेळेस फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बदल होतोय. पुढील चेंडू येतोय विशाल यांचा. हो लखनसाठी, चार्लीसाठी, लखनसाठी. विशाल काय करतो तर बघा, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मिसअंडरस्टँडिंग होते थोडीशी, आणि आता जातोय सरळ मी धावसंख्येकडे. धावसंख्या जवळजवळ पोहोचलेली आहे 70 धावा. 13 चेंडू मध्ये 30 धावेची आवश्यकता पाटील सर. 13 चेंडू आणि 30 धावा. काय होणार? जोपर्यंत लखन मैदानात आहे तोपर्यंत 1 टू का 4, 1 टू का 6. वातावरण भीतीचं नसलं तरी लखन मैदानात आहे. वाव वाव वंडरफुल. आता मात्र येतोय अरा अंग्रेज के जमाने के जेलर. हा षटकार खटॅक सुंदर मारला. क्या बात है, आउटस्टँडिंग. यावेळेस छलांग मारली धावसंख्येने. 76 धावा. 12 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता. एक सुंदर मैदान, सुंदर स्पर्धा, आणि या सुंदर स्पर्धेचं समालोचन मी करतोय. पांडुरंग महाराज आंधळे सर, आमचे पाटील सर आहेत, महेश सर आहेत, आणि यानंतरचं एक सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला पाहायला मिळेल. माझे सहयोगी मित्र महेश सर यांच्याकडे जातोय. ABCD. धन्यवाद महाराज. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संभाजीपूर ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य सुमित पाटील साहेब आहेत. पांडुरंग महाराज आंधळे जे पंढरपूरहून आलेले आहेत. राजू कुलकर्णी सर यांनी सुद्धा काही काळ या ठिकाणी समालोचन केलं. संपूर्ण आपल्या अभिजात मराठीमधून वेगवेगळ्या भाषेमधून
आम्ही संपूर्ण समालोचन आपणापर्यंत प्रस्तुत करतोय आणि खेळाडू सुद्धा अतिशय दर्जेदार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळून धाव संख्येचा पाठलाग करताना दिसत आहेत. 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. रवी पड्यार आता गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आहेत MSAB एंड कडून. रवी पवार 12 चेंडू 24 धावा. आणि पहिला चेंडू फ्लेक केलाय. मिड विकेटला एक धाव पळतायत फलंदाज. दुसऱ्या धावेची संधी नाहीये आणि जवळपास प्रत्येक चेंडूवरती आता 2 धावांची गरज आहे. धाव संख्या आहे 77. 11-23. आणि रवी आता अमर राजगिरे यांना फाईन लेग मधून कव्हर मध्ये आणण्यात येतंय. लखन पडियार उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाऊन स्क्वेअर कट करायचा पंचांचा प्रयत्न. वाईट चेंडू. खूप बाहेर जावं लागतंय फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी आणि एक चेंडू तर शिल्लक राहतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या ती 2 बाद 78. 78 या शब्दामध्ये कायम आपल्या कोल्हापूरच्या लोकांचा गोंधळ होतोय. आणि रणजित जगदाळे यांना आता थर्ड मॅन सर्कलच्या धावसंख्या या षटकाराच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला षटकार आपण पाहता स्क्रीनवरती किती स्पष्टपणे या कॅमेरामध्ये तो चेंडू टिपलाय बघा. धावसंख्या आहे 2 बाद 84. 10 चेंडू मध्ये 16 धावा आणि चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकाकडे. आणि लखन पडियार आणि चार्ले ही जोडी अतिशय अनुभवी आहे. एकदम कॅल्क्युलेटेड मोजून मापून क्रिकेट खेळतात. संपूर्ण क्रिकेट समालोचन आपल्याला काही सेकंद विलंबाने स्क्रीनवरती दिसतंय. अतिशय बारकावे दाखवतायत हे सर्व 5ही कॅमेरामन. आणि पुन्हा एकदा रवी सज्ज MSAB एंड कडून. आणि हा अकुटप्प्याचा आणखीन एक चेंडू. हॅलो पंचाने वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या होती ते 85 आणि आता 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेला आपल्याकडे धावा कमी आहेत किंवा आपल्याला असलेल्या धावा सुद्धा पुरत नाहीये त्यावेळेला थोडीशी नियंत्रित गोलंदाजी आणखी व्हायला पाहिजे. चेंडू हवेत आहे. अमर राजगिरे यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि हा चेंडू गेलाय. रणवीरचे खेळाडू ज्या ठिकाणी आहेत रणवीर सुपर किंगचे त्या ठिकाणी 4 धावांसाठी चेंडू जातोय आणि हा 4 धावा वाढवतो. धावसंख्या ती 89च्या दिशेने. 8 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. आणि सगळे चेंडू आपण पाहता स्क्रीनवरती ज्या गतीने गेले चेंडू जसा जातोय तसे बारकावे सगळे दिसत आहेत मैदानामध्ये. मैदानामध्ये आता आवाज वाढलेला आहे प्रेक्षकांचा. रणवीरचे खेळाडू अतिशय जोरदार सपोर्ट करतायत. चेंडू बॅटची कट घेऊन सरळ जातोय. यष्टीरक्षक बिस्किटच्या हातामध्ये अक्षय कांबळेच्या हातात महत्वाच्या क्षणी महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये आणि जो प्रयत्न चालू होता या षटकामध्ये सातत्याने रवी पडियार यांचा की उजव्या यष्टीच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर खेळून फलंदाजाचा स्निक घेण्याचा झेल बाद करायचा प्रयत्न तो आता यशस्वी ठरतोय. आणि आता धावसंख्या झाली ती 3 बाद 89. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. आणि सुनील सुतार नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. मैदानामध्ये पूर्ण निरप काळोकुट्ट ढग दिसतात त्याच्यामध्ये एक चमकणारा चंद्र आहे
या चंद्राच्या साक्षीनं उपस्थित प्रेक्षकांच्या साक्षीनं 7 चेंडूमध्ये 11 धावा करून या शंगाचं शतक पूर्ण होतं का हे आता आपण पाहायचं आहे. अमर राजगिरे, रणजित जगदाळे, रवी पडियार, अक्षय कांबळे, तुषार भिसे हे सगळे खेळाडू आता आपापल्या जागेकडे जात आहेत. 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. आम्ही यापुढील जो सामना आहे त्या सामन्यातील खेळाडूंना विनंती करतो लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण आज हा दिवसभरातील फक्त दुसरा सामना, याच्यानंतर आणखीन 4 सामने बाकी आहेत. आणि सर्वांना विनंती आहे प्रतिषटक 4 मिनिटाच्या अंतरामध्ये आपलं 1 षटक किमान व्हावं अशी संयोजकांची अपेक्षा आहे. रवी पवार गोलंदाजी करतायत. धावसंख्या येते 3 बाद 89. जोरदार मैदानामधून प्रेक्षकांचा आवाज येतोय. गेले 2 दिवस मैदान शांत होतं, पण कालपासून मैदानामध्ये प्रेक्षक हे सुद्धा प्रोत्साहित करतायत सर्व संघातील खेळाडूंना. 7 चेंडूमध्ये 11 धावा. रवी पवार आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा या षटकातील आणखीन एक चेंडू वाईड. हे जर चेंडू वाईड पडले सर आणखीन समीकरण खूप वेगळं मिळालं असतं. सात चेंडू मध्ये 10 धावा. चेंडू जातोय थर्ड मॅनला, डीप थर्ड मॅनला. 2 धावांसाठी फलंदाज पडत आहेत अक्षयकडे. जे आज अक्षय अतिशय जोरात आहे. धाव संख्या येते 92. 3 बाद 92. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 48 धावा केलेले यष्टिरक्षण करणारे अक्षय कांबळे आज खेळाडूंना अतिशय जोरदार आपल्या भाषेमध्ये प्रोत्साहित करतायत. आणि आता गोलंदाजीचा भार स्वतः अक्षयने घेतलेला आहे. बिस्किट म्हणून नावाने परिचित असलेले. 6 चेंडू 8 धावा. चाळीस मिनिटांमध्ये 1 डाव व्हायला पाहिजे, अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये वाढवला जाईल. आता पेनल्टी झालेली आहे, सूचना दिलेली आहे पंचाने. साधारणतः 40 मिनिटांमध्ये 1 डाव होणं अपेक्षित आहे, किंवा 40 मिनिटाच्या वर डाव गेला तर एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. आता 5 खेळाडू हे सर्कलमध्ये राहतील, कीपर आणि गोलंदाज सोडून. 4 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर. हे पेनल्टी बसलेली आहे, दंड बसलाय वेळेचं विहित मर्यादा न पूर्ण केल्यामुळे. आणि सगळ्या संघाने सूचना लक्षात घ्यायची आहे, 40 मिनिटाच्या आत आपल्याला 1 डाव पूर्ण करायचा आहे. सहा चेंडू मध्ये 8 धावा. अक्षय कांबळे गोलंदाजीला आहे, त्याच्यासाठी यष्टिरक्षक, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, आणि आता लॉंग ऑफ सीमारेषेवरती अमर राजगिरे. फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेग आणि डीप फाईन लेग. आणि पहिला चेंडू उंच हवेत आहे आणि चेंडू सरळ जातोय तो. 6 धावांसाठी फलंदाजाने दोन्ही हात उंचावून आपल्या सहकारी फलंदाजाला हातात हात दिला आणि षटकाराने स्वागत केलं जातं अक्षयचं. आणि आता विजयासाठी 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे.
मालती साई रेणुकाचे सर्व पाठीराखे मैदानामध्ये अतिशय खुश असतील या फटक्यामुळे आणि हा फटका खेळला होता तो सलामीला आलेल्या 414 चेंडूमध्ये 31 या धावसंख्येवरती नाबाद आहेत. अनुभवी खेळाडू पहिल्यापासून शेवटच्या धावेपर्यंत मैदानात आणि चेंडू हवेत आहे, जगदाळे चेंडू खाली धावतायत. एक धाव पुढे गेले दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतायत नाही आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पर्वत स्पोर्ट्स आपण या स्पर्धेमध्ये आपणही चांगला परफॉर्मन्स दिला त्याबद्दल आपलंही अभिनंदन. हॅलो चेक. हॅलो.